दुसरा ग्रीन माईकला मॉनिटरला द्या ना. हॅलो. बोला दंड पोसुरी पिंड करावे पंड शाहिराने, मद मस्त हत्तीचे खंड करावे थंड शाहिराने. ही मशाल वीर श्रीची, मशाल वीर श्रीची घेऊन जा पेट वितराने. महाराष्ट्राच्या मातीत पेर तरी खाऱ्यांचे दाणे. अरे मर्दाचा पोळा मर्दानेच गावा, आणि तो तुमच्या सारख्या मर्दानेच ऐकावा. जो मर्दाचा काळीजाचा आहे तोच आज रायगडावर आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला माझ्या शिवाजी राजाचा, छत्रपती शिवराजाचा राज्याभिषेक सोहळा आनंदाने साजरा करण्यासाठी रायगडी मंदिरी वसे माधराया, रायगडी मंदिरी वसे माधराया चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जडली ज्याची ख्याती, जगदीश्वराशी जडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज की. मावळा पेटला पाहिजे. दोन्ही हात वर करून थोडस जेवलंय इथे सांगावं लागलं नाही पाहिजे. अरे आपल्या बापाचा राज्याभिषेक आपण साजरा करतोय, आवाज कसा यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. याला म्हणतात आवाज. आता इकडचे इकडे पण जरा पाऊस पडू द्या. सर्वांनी हात वर करून राजांचा जय जयकार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. कडकडाला फावर थाप झोपुडे आपोआप, ऐका मर्दांनो शाहिराची थाप. महाकाय. 64 कलेच्या अधिपती असलेल्या गणपती गणरायाला या 353व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शाहिरी कार्यक्रमाची अवतान देण्यासाठी गणरायाला आवाहन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वराबा तू घाल पोटी. गणपती बाप्पा. त्या गणपती गणरायाला या छोट्याशा शाहिराच्या लेखणीतून अवधान देतो. हे विघ्न विनाशक गौरी नंदन, विघ्न विनाशक गौरी नंदन शंभूच्या होगना.
गजना करितो वंदन गजानना शाहीर प्रवीण तुम्हा वंदितो शाहीर प्रवीण तुम्हा वंदितो शाहीर प्रवीण तुम्हा वंदितो प्रवीण तुम्हा वंदितो शाहीर प्रवीण तुम्हा वंदितो गणराया हो मी तुम्हाला वितो शाहीर प्रवीण तुम्हा वंदितो गणराया हो मी तुम्हाला वितो शिवशंभूचे शिवशंभूचे गणराया हे गणराया ताराया यावे धावली देवा यावे धावली यावे धावली देवा यावे धावली गणराया यावे धावली गणराया यावे धावली गणपती बाप्पा मोरया मंडळी गणरायाला आगमन झालेलं आहे आणि आता आपल्या समोर पुढील सादरीकरण करतील रायगड भूषण शिवशाही वैभव घरात हॅलो या ठिकाणी मंडळी रायगडचा शाहीर म्हणून मी नावारूपाला आलो आणि आज तगायत या किल्ल्यावर तब्बल 32 कार्यक्रम पूर्ण करतो. आजचा माझा 32हा कार्यक्रम किल्ल्यावर मंडळी आहे. ऐका पोवाडा गाणार आहे सुरुवातीला आणि त्यालाच धरून मी माझं खास तुमचं गाणं गाणार आहे. पोवाडा मार्मिक माझा आहे. हा पोवाडा तुम्ही कमी ऐकला असेल. ऐका आपले राजांचे गड किल्ले वाचले पाहिजे, किल्ल्यांचं वैभव वाचलं पाहिजे. महाराज सांगतात अरे माझे हे गड किल्ले माझा आत्मा होता, माझा प्राण होता, पण त्यांची आज अवस्था काय आहे. अरे मुलींनी तोंडाला फडकं बांधून गड काय फिरायची जागा आहे का. अरे गडावर बाटल्या रिसवायला तुमच्या बापाचा सातबारा आहे का. मग शाहीर सांगतात आम्ही कुणासाठी गायचं आणि कशासाठी गायचं हे असं बघितल्यावर ऐका. ओम नमो आई जगदंबे
आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला एकनाथाला तुकारामाला ज्ञानेश्वराला नामदेवाला नामदेवाला वंदित हो त्यांच्या चरणाला वंदित हो त्यांच्या चरणाला वंदित हो त्यांच्या चरणाला शाहिरी मुद्रा समयाला शाहिरी मुद्रा समयाला शाहिरी मुद्रा समयाला नमन माझे जिजा मातेला नमन माझे जिजा महातेला नमन माझे जिजा महातेला राष्ट्र महातेला राज्य महातेला जागा समाज जीने केला जागा समाज जीने केला वंदित हो त्यांच्या चरणाला वंदित हो त्यांच्या चरणाला वंदित हो त्यांच्या चरणाला तपाची थाप भिडो गगन तपाची थाप भिडो गगनाची तपाची थाप भिडो गगनाची मंडळी शाहीर सांगतात माझ्या राजांचं गड किल्ल्यावर का प्रेम होत मी सह्याद्री अरे मी तो सह्याद्री ज्याच्या रूपावर तुमचा शिवबा राजा भाळला होता आणि माझ्या अंगा खांद्यावर तुमचा शिवाचा छावा खेळला होता मी तो सह्याद्री कडकड हा बीज कडकडे कडकड हा बीज कडकडे नवबतई झडे झडती चव गडे मावल महातीची सुटे तंद्री मावळ मातीची सुटे सगळी मावळ मातीची सुटे सगळी आजवर होता गाड निगरी आजवर होता गाळ निधडी आजवर होता गाळ निधडी जागला पुन्हा सह्याद्री जागला पुन्हा सह्याद्री रजी जागला पुन्हा सह्याद्री रजी अरे माझा जन्म कसा झाला म्हणाल ऐका अशाच एका काळी रात्र होती काळी अंधार जाळी ज्वालामुखीचा उठे भडका ज्वालामुखी जाऊ दे भडका ज्वालामुखी जाऊ दे भडका जन्मलो तेव्हाच मी बरका होती जन्मलो देवाच मी बरका होती जन्मलो देवाच मी बरका होती आणि मंडळी मी सह्याद्री माझं रूप कसं आहे अरे उगाच नाही तुमचा शिवाजी राजा माझ्या रूपावर भाळला होता कशामुळं माझं रूप कसं आहे म्हणाल उत्तुंग दर्या डोंगर उत्तुंग दर्या डोंगर गिरी कंधर रूप सुंदर येथे नांदती वाघ बच्ची एक नादती वाघ बच्चे एक नादती वाघ बच्चे मर्द फाकड हे वीर सच्चे मर्द पाकडे वीर सच्चे मर्द पाकडे वीर सच्चे खातील हो काळालाही हातील काळालाही कच्चे रजी हातील काळालाही कच्चे रजी मंडळी पण काय झालं आपल्या शिवाजी राजाच्या जन्माच्या अगोदर माझ्यावर अनेक लोकांनी राज्य केलं इथे अनेक स्वामी झाले पण त्यांनी काय केलं ही
त्याले किती असे स्वामी ऐशारामी करती गुलामी परी महानती स्वतःच धन्य परिमानती स्वतःच धन्य परिमानती स्वतःच धन्य असे किती राजे अहो मान्य असे किती राजे अहो मान्य असे किती राजे अहो मान्य मला बगलून ठरले सुंदर जी. मला बघून ठरले शून्य मला बघून ठरले शून्य आणि मंडळी ही पिढ्यान पिढ्यांची गुलामी सोसून मी गाढ झोपी गेलो होतो. ही शतकानं शतकांची गुलामी सोसून मला गाढ झोप लागली होती. मला या गुलामीतील मुक्त करायला कोणी येणार नाही का? अरे किती वर्ष मी सहन करायचं आणि मी गाढ झोपी जळला असताना तो दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया त्या पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्यामध्ये मला शिवनेरी किल्ल्यावर गुदगुल्या झाल्या. मला गुदगुल्या झाल्या आणि मी डोळे गिलगिले करून बघितलं तर काय कुजबुजू खेळ तलवारी कुजबुजू खेळ तलवारी करी चक्रभारी गुदगुल्या करी आतरी जिजाऊचा बाळ आदरी लावता बाळ आदरी लावता बाळ खेळतो हा सालडी वाहन खेळतो सालडी बाळ खेळतो सालडी बाळ होईल तो दुश्मनाचा काळ होईल तो दुश्मनाचा काळ होईल तो दुश्मनाचा काळ आणि मंडळी तुमचा शिवाजी राजा जन्माला आला आणि काय केलं 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना गोळा केलं. शिवकाशीत आणि मोहरार शिवकाशीत आणि मोहरार स्मरबाजी पासलकर संताजी धनाजी हंबीर संताजी धनाजी हंबीर जसे प्रतापराव गुहुजर हो जसे प्रतापराव गुहुजर सार्वभौम राज्य मराठी करती साकार निराली करती साकार निराली करती साकार निराली आणि मंडळी या 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना माझ्या राजांनी सोबतीला घेतलं. अरे कित्येक मावळे खर्ची पडले कित्येक मावळे खर्ची पडले या स्वराज्यासाठी. आणि तो दिवस तो भाग्याचा दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आपल्या राजांच्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आला. याच नगारखान्याच्या पायरीवरून राजानं हस्ते कदम पाऊल पुढे टाकलं आणि राजांची नजर भिरभिरली. या भरल्या दरबारात राजे भरल्या अंतःकरणाने आले. माझा ताना दिसत नाही माझा बाजी दिसत नाही माझा धनाजी संताजी माझा येसाजी दिसत नाही. आणि राजे हस्ते कदम गडावर आले. मंत्र उच्चार जय घोषानं राजाला आजच्या दिवशी ज्येष्ठ त्रयोदशीला अभिषेक झाला. आणि शाहीर सांगतात काय तो सोन्याचा दिवस. आणि शाहीर गाऊ लागले सदरेवर काय काळोखाच्या सारून रातीला रातीला अनबाई ग पहाट पारीला पारीला हुकमला सूर्यवा अन सह्याद्री रांगला अन वाहतो घाटोळी दादा अन वाहतो घाटोळी दादा तुमच्या थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान सोहळा मराठी मातीचा सण यो आला रे
माझं राज बाकी आवाज द्या माझं राज आणि माझं राज छत्रपती झालं पालखीताल कोण सोबती मावळ सरदार आणि 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण संघळ भेटन माझा राजा माझा राजा माझा राजा आणि शहाजीची जाऊच रत्न शिवबाग हे भव्य रंगाचा फळ गडावर भरलं जग अंगा तलवारीचं पात नाचती मर्दानी खेळात भव्य रंगाचा फळ गडावर भरलं जग माझ्या राजाच्या नावानं घडलं शिवराई हो न ग माझा राजा अन माझं राज छत्रपती झालं ग माझा राजा माझा राजा आणि माझा राजा छत्रपती झालं छत्रपती धन्यवाद. शाहीर वैभव खरं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आता आपल्या रायगडचे शाहीर रोशन मोरे यांना विनंती करतो की त्यांनी यांचं सादरीकरण करावं. जोरदार टाळ्या होत्या आपल्या रायगडच्या मातीतील शाहीर. हॅलो सर, विनंती आहे कृपया कोणीही शिट्या वाजवू नये. कृपया कोणीही शिट्या वाजवू नये. हॅलो 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 सर्वांना जय शिवराय. शाहिरांनी आताच तापवलंय म्हटल्यानंतर थंड करून तर जमणार नाहीच. सर्वात महत्त्वाचं जे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांची कुलस्वामिनी जगत्र जननी माय भवानी तिचा एक छोटासा गण घेऊ. पहिला मी गण गाईला ग
गण गायला गे त्या तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गाण्या गायला गे तुळजापूरच्या अंबाबाईला बाईला पहिला मी गाणं गायला ग तुळजापूरच्या अंबाबाईला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला गणपतीच्या शारदेला गणपतीच्या शारदेला गणपतीच्या शारदेला पहिले नमन गणपतीला गणपतीच्या त्या शारदेला पहिला गण गायला बाईला दुसरे नमन गाऊ कोणाला दुसरे नमन गाऊ कोणाला रायगडीच्या शिवरायाला गाऊ कोणाला दुसरे नमन गाऊ कोणाला रायगडाच्या शिवरायाला पहिला मी गण गायला ग तुळजापूरच्या अंबाबाईला आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणूनच त्या माझ्या राजाचं गुणगान गाऊ राजांची महती गाऊ राजांची महती ज्यांच्या भवानी तलवार हाती गाऊ राजांची महती ज्यांच्या भवानी तलवार हाती घेऊन 18 पगड जातीन झालं शिव छत्रपती गाऊ राजांची महती गाऊ राजांची महती ज्यांच्या भवानी तलवार हाती गाऊ राजांची महती ज्यांच्या भवानी तलवार हाती पगड जातीन झालं शिव छत्रपती आब्रू वाचविली त्याने महिला राजाने कधी शरणागती घेतली नाही दादांनो म्हणूनच शाहीर म्हणतो कधी ना घेतली शरणागती
शरणागतीनं घेतली शरणागतीने आटके पार त्यांची खाती घेतली शरणागतीनं आटके पार त्यांची खाती जेवणाकडा पगड जातीने झालं शिव छत्रपती जेवणाकडा पगड जातीने झालं आता होती आऊ साहेबांची आता म्हणीच्या तुळजा भवानीची सोबतची तर होती मावळ्यांची आणि साऱ्या मावळ्यांची सोबत होती बहिणी नायकांची आणि जिद्द साऱ्या मावळ्यांची कबर खोदली अफजल्याची त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी दादानो कबर खोदली अफजल्याची कबर खोदली अफजल्याची बोटे छाटली शाहिस्त्याची कबर खोदली अफजल्याची बोटे छाटली शाहिस्त्याची येऊन आटला बगड जातीनं झालं शिव छत्रपती येऊन आटला गाव राजांची महती गाव राजांची महतीनं त्यांच्या भवानी तलवार हाती गाव राजांची महतीनं त्यांच्या भवानी तलवार हाती छत्रपती शिवाजी महाराज की घेऊन 18 पगड जातीने झालं शिव छत्रपती घेऊन 18 पगड जातीने झालं ती मारायला लागल्या हॅलो हर हर गाव राजांची महती ज्याच्या भवानी तलवार हाती घेऊन 18 पगड जाती झाले शिवबा छत्रपती. शाहीर रोशन मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी स्वलिखित हे गाणं आपल्या समोर सादर केलंय आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून आलेत बेळगावचे शाहीर व्यंकटेश देवगेकर यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. आपण सर्व शाहीर मिळून 5-6 मिनिटाचे आपण इंटरव्हलने करतोय त्यामुळे त्याचं भान ठेवून मी सर्व शाहिरांना विनंती करतो की त्यांनी त्या शिवाने वेळेचं आपला कार्यक्रम भरपूर वेळ चालेल फक्त उशीर झाल्यामुळे आणि एकूण 7 शाहीर असल्यामुळे आपण कुणालाही थांबायला लागू नये आणि आपल्यालाही रसभंग होऊ नये यासाठी आपण असं सादरीकरण करतोय. काही हरकत नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज की शाहीर व्यंकटेश देवगेकर. सर्वांना जय शिवराय. जरा ताट बसा. बलदंड पोसुणी पिंड करावे बंड शाहिराने बलदंड पोसुणी पिंड करावे बंड शाहिराने आणि मदमस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. असा मंडळी महाराष्ट्र माझा आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजा जन्माला आले. किती भाग्याची गोष्ट आहे. आणि मग शाहीर गाऊ लागले. काय गाऊ लागले काय जय जयकार महाराष्ट्राचा
शूर शिवबाचा शंभूराजाचा शौर्य चळचळले लोमालोमाल शौर्य चळचळले लोमालोमाल गुजरात करतो स्वाभिमाना महाराज जन्माला आले वय वर्ष 16 त्या राजाच्या सोन्याला तोरण बांधलं आणि ही असणारी बातमी विजापूरच्या आदिलशहाला कळावी. विजापूरच्या आदिलशहानं म्हणावं शिवाजी लहान आहे, या लहान मुलांच्या खेळाकडे आम्ही मोठ्या माणसांनी काय बघावं म्हणून दुर्लक्ष करावं. तवर दुसरी बातमी शिवाजीनं तोही मुलूक घेतला, तो मुलूक काबीज केला. शिवाजी ओ डोंगरचा चुहा ओ छोटा है, या लहान मुलांच्या खेळाकडे आम्ही मोठ्या माणसांनी काय बघायचं म्हणून दुर्लक्ष करावं. तवर तिसरी चौथी बातमी या वेळेला आदिलशहाने विचार केला, शिवाजी लहान आहे बरोबर आहे आणि या लहान मुलांच्या खेळाकडे आम्ही मोठ्या माणसांनी काय बघावं म्हणून जर दुर्लक्ष करत चाललो ना तर उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागं पुढं बघणार नाही. येत्या वेळीचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून आदिलशहाने दरबार भरवला आणि भरलेल्या दरबारामध्ये घोषणा केली, ओन शिवाजीला पकडताय. ऐकुनी तयार. एकाची मान वर नव्हती, साऱ्या दरबारकरी मंडळींच्या माना धुकल्या होत्या. कारण सगळ्या दरबारकरी मंडळींना माहित होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच काढायचं, परत यायची काय भानगड नाही. अपमान झाला, साऱ्या दरबारकरी मंडळींचा झाडून अपमान केला आणि ते अपमानाचे शब्द एकाच्या हृदयाला झोंबले. त्यानं आपली जागा सोडली, तर 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 मध्यभागी आला. तबकात मांडलेला पैजेचा विडा हातामध्ये धरला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा शिवाजी को. त्याचं नाव काय? सरदार अफजल खान. बलाढ्य ताकदीचा गडी, तांब्या दिला तर कांडूला. एखादी लोखंडी पार जर हातामध्ये दिली तर वाकून असं गोल कडं तयार करणारा अफजल खान. या अफजल खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी जिंदा या मुर्दा. आणि मग खान निघाला. तो कसा अफजल भोगून या दंग हे. अफजल भोगून या दंग बांधून दंग चढला मग रंग, चढला मग रंग, चढला मग रंग. 12,000 जन्म कैल्या निवडक वीर मदत करण्यास निघाले. खानानं विजापूर सोडलं, खान तुळजापुरात आला. तुळजापुरात आल्यानंतर विचार करू लागला, या शिवाजी राजाला कोण शक्ती देत? ही तुळजा भवानी. त्या भवानी मातेला उचललं जाथ्यामध्ये घालून भरटलं गेलं.
खान इतका करून थांबला नाही. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरात आला आणि त्या विठ्ठल आणि रखुमाईचा गजर चालला होता. तो कसा होता गजर? कसा सुंदर ते जान उभे विठे
पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. अशा प्रकारे गजर चालला होता आणि तो गजर खानाच्या कानावरती पडताच खान चालला. देव देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू घेतली, रस्त्यात गाई चिरल्या, जनावरांचा कडबा चालला. अशा तांडुल्यांना उचलावं, हवेत भिरकटावा असणारी मेहनत ती तलवार रंगी करावी आणि त्या तांडुल्यांच्या खाली धरावं. चर 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 कापावं. हे सारं कशासाठी? कशासाठी? तर असणाऱ्या त्या शिवाजी राजाला कळावं. शिवाजी राजाला कळल्यानंतर इथपर्यंत यावं आणि इथं आल्यानंतर सापडला तर जिवंत, नाहीतर त्याचा मेलेला मुर्दा विजापूरच्या दरबारात हजर करायचा होता. पण शिवाजी महाराज बी काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते. गनिमी काव्यानं पंढरपूर सोडायला लावलं, शिंगणापुरात आणलं, शिंगणापूर सोडायला लावलं, वाईट आणलं आणि मग विचार चक्र सुरू झालं. माझ्या राजाची आणि त्या क्रूर खानाची भेट झाली. ती कशी 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 कशी? शिवराय जवळ शिवराय जवळचा भेटती बंडा धावला संत भरे जीवा महाल्या करती प्रहार आणि म्हणून म्हणतात ना, होता जीवा होता जीवा होता जीवा म्हणून पितो
झालं पाहिजे. खरा मोठ्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की शाहिरी मानाचा मुजरा. आता आपल्या रायगड किल्ला आहे आणि रायगडचा एकटे रायगड जिल्ह्याचे 3 शाहीर आहेत. आता तिसरे शाहीर आपले रायगडचे युवा शाहीर किशोर शितोळे यांना विनंती करतो त्यांनी सादरीकरण करावं. आणि सगळ्यात शेवटी मगाशी ज्याने आलाप घेतला सुमित देशिंगे आणि आविष्कार देशिंगे हे शाहिरीतले वाघ आहेत आमच्या. लोककलेचे शिलेदार याच्या मार्फत त्यांनी महाराष्ट्रभर शाहिरीचा झेंडा फडकवला आहे. किशोर नंतर आविष्कार त्याचं सादरीकरण करेल. आणि मी त्याला का वाघ म्हटलो, ज्यांनी बघितलं नसेल गेल्या वर्षी पण तो होता, त्याच्या सादरीकरणातून तुम्हाला कळेल का वाघ म्हटलंय ते. शाहीर किशोर शितोळे. जगदंब आहेत सगळे जागेवर. आवाज येऊ द्या. आहेत का जागेवर? छोटासा शाहीर आहे. आता सुरुवात केली या रायगड मधला मसळा श्रीवर्धन मधलं एक छोटस गाव खरसई. आणि या खरसई मधला हा खरसई पुत्र शाहीर किशोर शिताळे. राजांना म्हटलं होतं, राजा एकदा मला चान्स द्या या राज सदैवर, आयुष्यभर सेवा करेल. राजाने ऐकलं. हा 3रा वर्ष आहे मी सेवा करतोय माझ्या राजांचं. या शाहिराला वारसा नाहीये कुणाचा. द्रोणाचार्य जसा शिकलाय ना तसा शिकलाय. यासाठी मदत करणारे माझे आदरणीय गुरुवर्य देवानंद माळी, माझे गुरुबंधू आविष्कार देशिंगे, प्रवीण फणसे, त्यानंतर आमच्या अगदी जवळचे अजून शाहीर कुठे गेले आमचे वैभवजी घरत, शाहीर मोरे यांचा जो विळखा आतापर्यंत ऐकला असेल, सापाचा विळखा बसतो. या शाहिराला संस्कार रूपी या शाहिरांचा विळखा आहे. म्हणून आज तुमच्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न करतो. वा शाहीर नेहमी म्हणतो आणि मी पोवडायला सुरुवात करतोय. जरा इको प्लीज आणि भेट द्या. एक सफरचंद पडला आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. सगळे शाळेत गेलेत ना? हात वरती करा. न जाणारे? अरे बापरे, नाही गेला. अच्छा, नीट ऐका. शाहीर हा झोपेतून जागा करतो, मेलेल्याला जिवंत करतो. म्हणून जर लक्ष नीट ठेवायचं. एक सफरचंद पडला आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. हा, एक सफरचंद पडला आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. रोज करोडो लाखो माणसं पडतात, पण माणुसकीचा शोध याच रायगड मध्ये लागला. याच महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षक, मावळे, धारकरी, वारकरी आणि शाहीर यांना मानाचा मुजरा करतोय आणि सादर करतोय पोवाडा. ही मराठी महाराष्ट्राची
मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची साधू संतांची गणपती सह्याद्रीचे गड गणपती सह्याद्रीचे गड मराठी एक गोष्टीचं खंत वाटतं मला. एक गोष्ट कोणती? ही मराठी कोणाची आहे? माझी आहे, माझ्या राजांची आहे. हा भगवा कोणाचा आहे? हा भगवा कोणाचा आहे? धार करी वार करेल मावळे, हा भगवा कोणाचा आहे? झोपला होय. माझा म्हणायला जर लाज वाटत असेल तर शांत बसायचं. हा भगवा कोणाचा आहे? याच भगव्यावरून कोणतरी बोललं होतं. याच भगव्यावरून कोणतरी बोललं होतं. इलेक्शन तिकडे झालं आणि माईक वर एक बाई उठली आणि म्हणाली, कैसे हराया. काय म्हटली ती? कैसे हराया. आपण ऐकलं, रील बघितली, हसलो, शेअर केलं, एकामेकाला वाढवत गेलो. अरे ही बघ कशी बोलते, कैसे हराया. कोणाला हरवलं, कोणता पक्ष होता मला घेणं तरी नाही आहे, पण त्यानंतर ती वाक्य बोलली. कुठली वाक्य? अगले साल पूरे मुंबई को हरा कर दूंगी. बोलली ना. संताप झाला जेव्हा मी ऐकलं तेव्हा. अरे आपल्या काळजाचे तुकडे झाले पाहिजे होते. अरे आपल्या अंगावरची काठी छान 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 बोलली पाहिजे होती. आपण फक्त बोलत गेलो. अरे हे काय चाललंय? हरा कर देंगे. उद्या भारताला हरा करायला येत आहे, पण आम्ही शाहीर म्हणतोय. आम्ही शाहीर म्हणतोय. हरा रंग सपना लेके तेरा बाप यहाँ आया था. हरा रंग का सपना लेके तेरा बाप यहाँ आया था. भगवा रंग का झंडा तेरे सीने में. माझ्या बापाने घुसवलाय. म्हणून उड्या नाही मारायच्या. उड्या नाही मारायच्या. जिथे मला हट्ट आहे ना तिथे जिंकणं हे आलं. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा. शाहिरांनी बेळगावच्या शाहिरांनी सांगितलं, मॉनिटर द्या माझा आवाज होता. अफजल खानचा वध कसा केला ना. या वधानंतर अफजल खानचा पोरगा फाजल खान झोपेतून जागा झाला आणि ओरडला, अप्पाजान अभी मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा. आणि शिवाला पकडायला सिद्धी जोहर फाजल खान निघाले. कसे म्हणाल? सिद्धी जोहर फाजल खान है. सिद्धी जोहर फाजल खान, सिद्धी जोहर फाजल खान घेऊन नाही करतली नदी मराठी मुलकामध्ये.
वेळा घातलाय आज गेला पावसाची धो सर्व दिसत आहे जूनचा महिना उघडलाय 4 महिने वेळा घातलाय धान्याचे गोदारे फुलीला लागायला आले राजा म्हणतात शक्तीपेक्षा युक्त बनी म्हणून शिवाला बोलावून घेतलं राजा म्हणतात शिवा माझा रूप घेऊन सिद्धीला भेटायला जाशील हो राजा पण तुला माहिती आहे का सिद्धीकडे गेल्यावर तुझं काय होईल हो राजा मी तुमचं रूप घेऊन सिद्धीकडे जाणार आणि मी मृत्यूमुखी पडणार एवढंच ना राजन त्याचं एक संधी मला काय राजन या शिवाचं सोनं होईल असं लाख शिवा महाराज एकदा संधी द्या राजाने कडून मिठी मारली राजाच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू पाठीवर पडला आणि शिवा ओरडला राजन या संधीचं सोनं केलं दिवस ठरला आणि ठरली कोणते म्हणाल 12 जुलै 1660 आणि दगा झाला एका बोलतीला वेळा घातला शितीने पकडलं 2 डोळे बघताय शितीला म्हणतात हुजूर ये शिवा नहीं हो सकता ये शिवा नहीं हो सकता हुजूर शितीने मनातून तलवार मानेवर ठेवली बोल उल्लू के पट्टे कौन है तू सच बता कौन है तू मैं हूँ शिवाजी सच बता अरे मी जन्माला जरी शिवाजी महाराज आलो नसलो तरी मरताना म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मरतोय ही मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सिद्धीची तलवार चालली शिवाकाशी मरण पावला धारा तिथं पडला आणि खिंडीच्या तोंडाला बाजी प्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलणं होत आहे बाजी म्हणताय राज आता तुम्ही अर्धी फौज विशालगडाकडे रवाना व्हा मी अर्धी फौज घेऊन इथे तरी मना रोखून धरतोय राजा म्हणतायत नाही नाही बाजी आतापर्यंत शिवाची बाजी लावून इथपर्यंत आपण आलोय जे काय होईल ते सोबतच विनंती करताय अर्धी फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रवाना होत आहेत आणि त्या खिंडीच्या तोंडाला काय होतं खिंडीच्या राहुनी तोंडा हर हर
बेफाम होऊन लढत असताना बाजीचा मागून कोणीतरी गोळीचा वार केला. बाजी म्हणतात नाही राजा, जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी जीव सोडणार नाही. तोपर्यंत तोफांचा आवाज झाला. सबकांना वार कोणी केला, रक्ताचा उंटकार त्याला अडकवलं पडला. अडकवलं पडला. आज देखील जायचं भेटीमध्ये माती पाण्यात टाकायची रंग येईल बाजीचा रक्ताचा, सुगंध येईल बाजीचा पराक्रमाचा. आणि त्या हिंदीला कान लावला तर आवाज येईल हर 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 हर. सत्ताचा वार कोणी केला, रक्ताचा उंटकार त्याला अडकवलं पडला. ईश्वर शितळ शाहीर. ईश्वर शितळ शाहीर. रायगडकर गुरु मामा थोर देवाला दादाचा आशीर्वाद असणार. माऊला हर 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 जगदंब. मंडळी, सदरेवर एक डफ शाहिराचा डफ आहे. शाहीर आणि डफ हे अतूट नातं असतं. तिथं तापवण्यासाठी आम्ही छोटासा गॅस आणला होता आमच्या शाहिरांनी. तो चुकून मला वाटते कुणी घेतला आहे. पावसाळी वातावरण आहे त्यासाठी तो आणला होता. हॅलो जर चुकून कोणाकडे गेला असेल तर त्याने सदरेवर कृपया आणून देण्याची विनंती आहे. हॅलो तिथे बाजूलाच उजव्या साईडला ठेवला होता. डब तापवण्यासाठी आणला होता. विनंती आहे कोणाकडे गेला असेल चुकून तर त्याने आणून द्यावा. मित्रांनो, लोककलेचे शिलेदार सांगली आणि अख्खा महाराष्ट्र गाजवणारा आमचा युवा शाहीर आविष्कार देशिंगे हॅलो आणि सुमित देशिंगे त्याचा भाऊ, ज्यांनी वेदिक शाहिरी त्यांच्या परंपरेतून आलेली आहे. हॅलो असं शाहिरी कुटुंब आपल्या समोर शाहिरी सादर करते. त्यांच्या घरामध्येच जसे आमचे गुरुवर्य शाहीर सम्राट देवानंदजी माळी यांच्या घरामध्ये सर्व पथक आहे, तसा शाहिरी जपणारा शाहीर आविष्कार देशिंगे, वेदिक शाहिरी जपणारा शाहीर आकाश देशिंगे आणि यांना सुराची साथ करणारा शाहीर सुमित देशिंगे. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आता तुम्हाला पाहायला मिळेल शाहिरीतल्या वाघाचं सादरीकरण.